हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी नाही म्हणतात, खूप महिन्यानंतर माझा व्लॉग आलेला आहे मोठावाला. कारण मी मुंबईला गेल्या वर्षी गेली होती, त्यानंतर मी व्लॉगच बनवले नाही. तर त्याच्यामागे पण कारण आहे, कारण व्ह्यूजच येत नाहीत मोठ्या ब्लॉगला, त्यामुळे मी बनवतच नाही असं सध्या चालू आहे. पण मला सध्या हा जो व्लॉग आहे तो मेमरीमध्ये मला ठेवायचा आहे, जेणेकरून जेव्हा पण आठवलं तेव्हा आपण बघता येईल. मग मला हा सेव्ह करून ठेवायच्या जागी म्हटलं आपण अपलोड करून जर दिला तर तो व्हिडिओ कायमस्वरूपी राहील. तर माझ्या पुतणीचं लग्न होतं आणि जवळपास 5-6 वर्षानंतर मी गावाला गेली होती, म्हणजे सासरी. तर त्यामुळे मग मी हा व्हिडिओ, जे काय माझे व्हिडिओ छोटे छोटे क्लिप्स आहे ते मी जॉईन केलेले आहे, एकत्र करून मी व्हॉईस ओव्हर देत आहे. आणि व्यवस्थित न काढल्यामुळे मला व्हॉईस ओव्हर द्यावा लागत आहे. तर समजून घ्यायला अशी मी अपेक्षा करते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे आहेराचं घेणं चालू होतं. कारण मला जायचंच नव्हतं, खरं तर मी नव्हती जाणार आणि फक्त हेच जाणार होते. पण मग वेळेवरती ठरलं की जाऊया, कारण घरचं लग्न आहे असं अवॉइड करता येत नाही. मग ठरलं आमचं. त्यानंतर मग आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो दुकानामध्ये आणि साड्या घ्यायला गेलो. त्यानंतर तुम्ही बघू शकता, ही साडी मी घेऊन खरं तर पस्तावलीच म्हणता येईल. साडी खूप सुंदर आहे, पण मला तिथे गेल्यानंतर आधीच तर मला साड्या घालता येत नाही. पण मग मी कलर वाईज ती साडी चूज केली सगळ्यांनी आणि ती छान वाटत, घातल्यावर छानच दिसत होती. पण त्यासाठी मला 2 लोक लागत होते नेसवायसाठी. असो, मग शेवटी साडी वगैरे घेतली. सगळ्या गोष्टी खरेदी करून झाल्यानंतर मला घरी येऊन सगळं आवरायचं होतं, कारण 2 दिवसातच डिसिजन घेतलं होतं की आपल्याला गावी जायचं आहे. तर धावपळ पण खूप वेळेवरती झाली. त्यानंतर मुलीला ड्रेस घेतला आणि खूप ड्रेस चूज केल्यानंतर तिला एक साऊथ इंडियनमधलं पॅटर्न मी ट्राय केलं आणि छान वाटत होतं तो लग्नामध्ये. ॲक्च्युली लग्नामध्ये ना फोटो व्हिडिओ काही काढताच आले नाही, माहीत नाही का बरं, पण आमचा एकही फोटो नाही आहे. पूर्ण लग्नामध्ये तुम्ही बघसाल आमचा फोटोच नाही. कदाचित नवरीबरोबर जर आले ना तर ते फोटो मी शेअर करेल तुम्हाला, जेव्हा नवरी आम्हाला ते फोटो शेअर करेल तेव्हा. त्यानंतर मग ह्याची चिंता होती, कारण 5-6 वर्ष झाल्याला सोडून कुठे गेलो नाही. मग भावाला बकरा बनवलं, त्याला म्हटलं तू आमच्या घरी थांब, 4-5 दिवस आम्ही गावाला जाऊन येतो तोपर्यंत. मग भाऊ थांबला होता घरी आणि त्यांना सांभाळायला, कारण माझ्या घरी 3 पिल्ले तुम्हाला तर माहीतच आहे. तर मग ते 3 पिल्ले सांभाळायसाठी भावाला थांबावं लागलं. मग असा आमचा प्रवास सुरू झाला. मग आम्ही सकाळी गेलो ट्रॅव्हल्सने आणि मस्त गाव लागल्यानंतर एवढा आनंद झाला, कारण जवळपास मी लॉकडाऊनपासून गावी गेलीच नव्हती. आणि त्याचं खरं कारण हे पण आहे की लग्न कार्यही नव्हतं घरी आणि दुसरी गोष्ट काही ना काही गोष्टी पॉसिबल होत नाही. आणि तुम्ही बघू शकता, आता गावी जायचं म्हटलं तर आमचं गाव काही जवळ नाही आहे, विदर्भ आमचं गाव आहे. आम्हाला जायचं म्हटलं आता सध्या मला 5,000 ते 6,000 रुपये नुसते ट्रॅव्हल्सलाच लागून गेले. तर मग तुम्ही विचार करू शकता, गावी जाणं काही एवढं सोपं नाही आहे. पण आता घरचं लग्न कार्य दुःखसुख असलं तर जावंच लागतं. तर मालेगावात पोहोचलो. मालेगावात पोचल्यानंतर काहीतरी नाश्ता केला आम्ही. त्यानंतर मग लग्न घरी पोचलं. लग्न हे हिरंगीला होतं मालेगावपासून, म्हणजे आमच्या गावी नसताना हिरंगीला होतं. मग तिथे गेलं, तुम्ही बघू शकता मस्त हळद बांगड्याचा कार्यक्रम सुरू होता. हातभर बांगड्या मला घालावं लागल्या, कारण माझ्या जाऊबाईने ज्या मोठ्या जेठानी त्यांच्या घरीच लग्न होतं, त्या बोलल्या हात भरून बांगड्या भर, वरमाया आहेस तू. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझी नणद आणि जाऊबाईमध्ये फायटिंग चालू होती हळदीची, कोण जास्त लावल. त्यानंतर लग्नामध्ये डान्स वगैरे चालू होता, पण आम्ही काही डान्स केला नाही. करायचा विचार चालू होता पण मनच मानत नाही, कारण शेवटी सासर आहे, तिथे डान्स करायला थोडंसं भीती वाटते की काय म्हणतील. इकडं असतं माहेरी तर काही नसतं वाटलं. पण मग हळद मात्र इतकी डेंजर खेळली, माझ्या नंदेला पूर्ण भरवलं मी. त्यांना वाटलं की मीच भरू शकते, त्या एकट्याच सगळ्या जावेंना त्रास देऊ शकता. पण त्यांना पण आम्ही दोघी तिघींनी मिळून धुतलं. आणि तुम्ही बघू शकता मला खूप साऱ्या, म्हणजे आम्ही सगळ्यात लहान आहे, मला 5-7 जावा आहे जवळपास. खूप मोठं आमचं घर आहे, म्हणजे बनसोड फॅमिली खूप मोठी आहे. आणि ते सगळे यामध्ये दिसतील तुम्हाला. खरं तर यामध्ये कुठेच मी व्हिडिओ शूट केला, पण मग व्हॉईस ओव्हरच द्यावं लागले, कारण प्रत्येक वेळेस मी म्हणू नाही शकत. कुणाला माहिती आहे मी ब्लॉग बनवते, कुणाला नाही माहिती आहे, म्हणून मग ते बरोबर वाटत नाही. आणि घरचं लग्न होतं त्यामुळे मला लाजही वाटत होती जरा. नाही, माझे मिस्टर आहे जे सगळ्यांना हसवत होते सारखे सारखे असे व्हिडिओमध्ये डान्स. मी व्हिडिओ काढायला लागले की असे विचित्र नाचायचे ते.
पण खूप लग्न खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये माझ्या मोठ्या मोठ्या सासूसुद्धा आहेत, म्हणजे मोठ्या लहान सगळ्या, त्यासुद्धा नंदा वगैरे सगळ्या जणी नाही का संगीत खुर्ची खेळत होत्या. येल्लो साडीवाल्या माझ्या सासू आहेत त्यासुद्धा मागे नाही राहिल्या, त्यासुद्धा व्हिडिओमध्ये आहे. माझी जाऊबाई लहान मुलाला घेऊन सुद्धा त्या व्हिडिओमध्ये संगीत खुर्ची खेळत होत्या. मी तर खूप दमून गेले होते त्यामुळे मी नाही खेळली, पण बाकी माझे सगळेजण खूप एन्जॉय केलं त्या रात्रीनं. म्हणजे असं म्हणूनच तर मी हे मेमरीमध्ये ठेवायचा विचार केला. हे व्हिडिओज मी टाकणार नव्हते, पण तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि खूप छान संगीत खुर्ची खेळली. रात्रभर डान्स, गाणे, गाण्याच्या भेंड्या वगैरे खूप. म्हणून म्हणतो ना, परिवार एकत्र आल्यानंतर वेगळीच मजा राहते. काही जण मुंबईवरनं आले होते, माझे मोठे जेठ वगैरे मुंबईला राहतात, काही औरंगाबादला राहतात, छत्रपती संभाजीनगरला, का आम्ही नाशिकवरनं, असे सगळे कधीतरीच एकत्र येतात सुट्ट्या टाकून. तसं आम्ही पण आलो आणि सध्या शाळा पण चालू आहे, पण काय करणार, 1-2 दिवस सुट्टी टाकून यावं लागलं. हेच जर मे महिन्यात लग्न असतं ना, तर आम्ही सगळे जास्त दिवस थांबलो असतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता गावी गेल्यानंतर खूप कामे असतात मागे, खूप. आणि पण त्या कामापुढे बघून काहीच वाटत नाही, कारण आमच्या घरामध्ये खूप म्हणजे मोठ्या मोठ्या जावा भावा आहे मला, त्या खूप जीव लावतात सगळ्याजणी. आणि त्यांना माहिती नाशिकला राहते, हिला इकडली सवय नाही, त्याच्यामुळे माझे सासू नणद सगळे मला सांभाळून घेतात. आणि त्यांना माहिती हिला जास्त गावाकडचं एवढं काही माहीत नाही. आणि माझ्या जावा पण खूप छान आहे, सगळ्या खूप चांगल्या आहेत, खूप जीव लावतात. यांचे भाऊ पण खूप चांगले आहे सगळे. मी जवळपास 5-6 वर्षानंतर गेल्यानंतर खूप बोलणे खाल्ले, कारण सगळे वेळोवेळी जातात पण माझं जाणं होतच नाही. आता माझं जाणं होत नाही त्याच्यामागे बरेच कामं आहे. मी सध्या ठरवलेलं आहे आयुष्यामध्ये काहीतरी केल्याशिवाय इकडं तिकडं फिरायचं नाही, कारण नाव केलं तरच लोक ओळखतात, नाही तर ओळखत नाही. हे तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. जोपर्यंत स्वतःचं नाव नाही तोपर्यंत लोक ओळखत नाही. जिथं पैसा आहे तिथं लोक ओळखतात, जिथं पैसा नाही तिथं लोक ओळखत नाही. तर आम्ही ठरवलं आहे तसंच की होताच तर स्वतःला काहीतरी बनवायचं आणि तेव्हाच जायचं असं ठरवलं होतं. पण काय तुम्ही लोक साथ देत नाही ब्लॉगमध्ये, इकडे तिकडे तुम्ही रिकाम्या व्हिडिओजला बघतात, पण माझे एवढे छान छान ब्लॉग येतात त्याला काही एवढा चांगला रिस्पॉन्स आलेला नाही. आणि जवळपास 6,000 सबस्क्रायबर आहेत आपले, पण त्यातले 100 सबस्क्रायबर पण व्हिडिओ बघत नाही. त्यामुळे मला आता कंटाळा आलेला आहे. माझा फोकस सध्या इंस्टाग्रामवरती आहे. मी इंस्टाग्रामवरती मिनी ब्लॉग बनवते आणि ते जवळपास त्याला खूप छान रिस्पॉन्स येऊ राहिला. माझे शूटिंगचे पण व्हिडिओज राहतात त्याला पण खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. पण यूट्यूबकडे सध्या माझा कल कमी झालेला आहे, काय माहीत का बरं. इंटरेस्टच राहिला नाही, कारण लाँग व्हिडिओला अजिबात व्ह्यूज येत नाहीत. शॉर्ट्स व्हिडिओला येतात पण लाँग व्हिडिओला अजिबात व्ह्यूज येत नाही. असो, पण हा व्हिडिओ माझ्या मेमरीमध्ये राहावा, कारण हे दिवस सारखे सारखे येत नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे. लग्न कार्यामध्ये जे जे चांगले दिवस असतात ते पटापट निघून जातात. म्हणून म्हटलं आपण पण हे व्हिडिओ मेमरीमध्ये ठेवावे आणि असेच ते जपून ठेवावे, म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आबडधोबड आलेला आहे समजून घ्या, पण खरंच खूप एन्जॉय केलं. त्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये पण आम्हाला एवढा जास्त त्रास झाला, कारण मला जास्त उलटी मळमळीचा खूप जास्त त्रास होतो. त्याच्यात पाणी बदल झाला, तुम्ही माझ्या आवाजावरून समजू शकता मला इतकं पाणी बदल झालेलं आहे. कधी जारचं पाणी, कधी थंड, कधी गरम, कधी बोरचं पाणी, खूप खूप हाल झाले. पण असो, तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी अंघोळीचं होतं, म्हणजे माझ्या ज्यांच्या घरी लग्न होतं त्यांच्या अंघोळी चालू होत्या, बाजवरती घालतात, ते सगळ्या गावाकडच्या प्रथा. त्यानंतर माझे सासू सासरे त्यांना आहेर काकू करत होते. ॲक्च्युली काकू नव्हते आले, फक्त काका आले होते. आईला पण वेळेवर पॉसिबल झालं नाही. जे आहेरी बसलेले ते माझे सासरे आणि सासू आहेत, आणि जे आहेर करतायत ते माझे काका आहेत. तर खूप छान आहेर पार पडला. आणि आहेर झाल्यानंतर आम्हाला कपडेही वेअर करायचे होते, कारण आणि खरं तर मार्च महिन्यात लग्न काढून एक चांगली गोष्ट केली, कारण गरम एवढं होत नव्हतं. लग्न घरामध्ये सगळी सोय केलेली होती, म्हणजे पाण्याची, राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी चांगली सोय होती, त्यामुळे काही एवढं वाटलं नाही. त्यानंतर ही आमची जोडी होती, इथे आम्हाला पण आहेर करत होते. तुम्हाला तर माहिती असतं, मुलीच्या घरी लग्न असलं तर तिला आहेर करावं लागतं, तर तसंच माझे काका आहेर करत आहे इथे. आणि छान वाटत होतं, कारण खूप दिवसानंतर असं आहेरी बसलेलं होतं. आणि मी साडी वेअर केली, दिवसभर मी ड्रेसच घातला, पण मी 15 मिनटासाठी मला साडी वेअर करावं लागली, कारण बरोबर वाटत नाही. सगळ्यांचं म्हणणं होतं व्हिडिओ वगैरे म्हणजे
व्हिडिओ शूट करतात ना, त्यामुळे आहेरी बसल्या सगळ्यांचे व्हिडिओ होत असतात, त्यामुळे मग फोटोज व्हिडिओ येतील, त्यामुळे त्यांनी मला साडी घालायला लावली. आणि ही साडी माझ्या नंदेला आवडली, त्यामुळे छान दिसते, तर ती साडी त्यांनी घेऊन टाकली. ॲक्च्युली ही जी मी साडी वेअर केली ही सगळ्यांना आवडली. मी मिशोवरनं बोलवली होती, सगळ्यांनाच आवडली, पण माझ्या नंदेला ती साडी खूप आवडली. त्यामुळे ताई म्हणे तुला नसं, म्हणजे मला खूप आवडली. म्हटलं ठीक आहे, तुम्ही घेऊन टाका ही साडी. त्यानंतर तुम्ही बघू शकता. आणि कसं राहतं, गावाकडच्या ज्या प्रथा राहतात ना, त्या खरंच खूप वेगळ्या राहतात. आणि शहरामध्ये कशी खूप जास्त पैसा खर्च करतात, पण प्रथेला एवढी मान्यता नाही आहे. गावाकडं छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या पार पण खूप छान पाडतात. तुम्ही बघू शकता, हा आमचा बनसोड परिवार आहे. सगळे एकत्र आले होते जवळपास 5-6 वर्षानंतर. तुम्ही बघू शकता. त्यानंतर लग्न झाल्यावर लगेच पिपळ्याला आली होती मी, माझ्या काकाच्या घरी आली होती मी. आणि सकाळी सकाळी उठल्यावर मी हा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर दिवसभर मुलांनी थोडंसं मालेगावात गेलो, काही खाऊ पिऊ घातलं त्यांना. त्यानंतर घरी मुलं, हे माझ्या काकांचे छोटे छोटे मुलं, माझी दोन्ही जे काका आहेत त्यांची मुलं आहेत, आणि त्यांचं पण छोटे छोटे व्हिडिओ. ते म्हणते आमचं पण शूट घ्या, त्यांचंही शूट घेतलं थोडंसं. काकाच्या मुलं सगळेजण होते, त्यामध्ये हसी मजाक चालली होती सगळी. आणि माझी निघायची तयारी चालू होती ॲक्च्युली. मग सगळ्यांना टाटा बाय बाय केलं. खूप दिवसानंतर आल्यानंतर टाटा बाय बाय केलं आणि निघाली मी माझ्या घरी. तर अशी माझी होती सगळी जर्नी. 5 वर्षानंतर गावाकडे गेल्यानंतरची माझी जर्नी होती ही. आणि घरी आल्यावरती माझी अशी हालत झालेली आहे. सध्या मी बिमार आहे. तुम्ही आवाजावरूनच ओळखला असेल, खूप बिमार आहे मी. 2 दिवस झाले उठलीसुद्धा नाही. पण म्हटलं चला व्हिडिओ शूट करून घ्यावा, नंतर व्हिडिओज डिलीट होऊन जातील म्हटलं. त्यामुळे मग रस्त्यात गेल्यानंतर भूक लागली होती, तर जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग पोहोचलो. शेवटी माझं घर, माझं गाव, माझं नाशिक. नाशिकला आल्यानंतर एक वेगळाच दिलासा भेटतो. आणि त्यानंतर माझे पिल्ले, ज्यांच्याशिवाय मी अजिबात राहू शकत नाही. एवढ्या 5 वर्षानंतर मी माझ्या पिल्लांना बाहेर सोडून गेली होती. चला, असा गेला माझा गावाकडचा प्रवास, गावाकडचं लग्न. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तरी माझ्या व्हिडिओला लाईक करा, नाही तर पुन्हा हा व्हिडिओ मी म्हणजे